किती वाजले रे? 7 वाजले असतील आता. अरे बापरे, दुपारी झोपल्यावर फार गिल्टी फील व्हायला होतं रे. सौरभ, मी तुला नेहमी म्हणतो, दुपारी झोपल्यानं दिवसभराचा वेळ वेस्ट होतो. म्हणून मी काय करतो, दुपारी झोपला तर रात्री झोपतच नाही. बरोबर आहे बाबा. हे काय इस्त्री? अरे हो, आपल्या इथे एड्स अवेअरनेस वॉक होणार आहे. त्याच्याकरता परवा करता कपडे इस्त्री करतोय. कुठे आहे तू? आपला कॅम्पेन ईस्ट स्ट्रीट वरून चालू होणार आहे. एड्स म्हणजे काय? एड्स ते मला लक्षात नाहीये. अँटीबॅक्टेरियल काहीतरी आहे. अँटीबॅक्टेरियल? बरोबर. परिस्थिती फारच गंभीर दिसते. अगदी बिकटच म्हणता येईल. अरे मी काय सांगू, एड्सला घेऊन आपल्या सामाजिक स्थिती खूप वाईट आहे. म्हणून तुझ्या आणि माझ्यासारख्या सुशिक्षित लोकांना काही ना काही करावं लागेल. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. अरे बरं, माझं बॅलन्स पाहिलं का रे कुठे? ते पाहते पॉटच्या खाली. अरे पण खरं सांगू ना, तुमचं मला हे समजत नाही. बॅलन्स, हे वर्ड लिस्ट, पूर्ण हॉस्टेलचे लोक वेडे झाले त्याच्या मागे. पण याच्याने काही इंग्रजी सुधारणार नाही. मग कशी सुधारेल? पुस्तकं वाचून. आता मी तुला सांगतो, परवाच पासून मी ते दा विंची कोड वाचणं चालू केलंय. अरे भारी पुस्तक आहे. अरे पण मागच्या आठवड्यात तर तू ते द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स वाचत होता. हो, तेही वाचतोय. म्हणजे मी काय ना, पॅरलली 2 पुस्तकं वाचतोय. वर पॅरलल 2 पुस्तकं? अरे माझं लहानपणापासूनची सवय आहे. पॅरलली वाचणं चालू केलं किंवा पॅरलली खूप सारे कामं चालू केले की पॅरलली खूप सारे कामं संपतात. पण म्हणजे ती सवय तू मोठेपणी पण कायम ठेवली तर. म्हणजे या सेमिस्टरचे 5 आणि मागच्या सेमिस्टरचे 5 असे पॅरललीच द्यायचे नाही तुला? अरे काय सांगू आता, ते सगळं जाऊ दे. तुम्हाला हे सांग, तुझ्याकडे फॉर्मल टी शर्ट आहे का? अरे तो विवेक येणार आहे संध्याकाळी, त्याच्याकडे आहे, त्याच्याकडून घे. बरं, मग मी एक करतो, मी फॉर्मल शूजच व्यवस्था करून देतो. बरोबर. हो, परवासाठी लागेल नाही तुला. आज काहीही करून ह्या वडलीस मला संपवायच्याच आहेत बाबा. आज नाईट मारायला लागली तरी हरकत नाही. ऍक्च्युअली Someone who advises insurance company. Correct. Yes. अबॅश. तू शाय. हा. अरे विवेक, लवकर आलास. 6 वाजता येणार होतास ना? अरे हो, झालं काय, माझ्या घरचे कोणाच्या तरी रिसेप्शनला जाणार होते. मी बोललो त्यांना, मला आता बुवा वडली संपायची आहे, म्हणून मी नाही गेलो तिकडे. बरोबर. ओके, लेट्स स्टार्ट. हो हो, करूया. अरे पण ऐक, एक ना 4 वाजता एक ब्रेक घेऊया. हा चालेल, चल. 4 वाजता वेळ आहे का बरं रे? कशाला पाहिजे? अरे कविताला फोन करायचा आहे. हो हो, बर, मग ठीक आहे. कुठपर्यंत आली गाडी? काय प्रगती? फारशी नाहीये रे काही प्रगती. अरे तुझ्याकडून क्लिअर सिग्नल देतोयस ना? ऑब्व्हियसली मी नेहमीच क्लिअर सिग्नल देतो, पण आम्ही संध्याकाळी जिथे ते बॅडमिंटन खेळायला जातो ना, तिकडे कोणाला तरी बरोबर घेऊन येते ती. म्हणजे अजून तरी तुझ्या बरोबर एकटं फिरायचा कॉन्फिडन्स ती दाखवत नाहीये. नाही ना, सध्या तरी आमची गाडी जस्ट फ्रेंड्स या स्टेशनवर अडकली बघ. अत्यंत धोकादायक स्टेशन आहे ते. काय बोलतो? भलं मोठं जंक्शन. बहुतेक गाड्या तिथेच थांबतात कायमच्या. बापरे. जाऊ दे, आपण वर्ड लिस्ट करूया, नाहीतर कालच्या सारखा टाइमपास व्हायचा परत. ओके, लेट्स स्टार्ट. चल. दुनिया जमाने से रिश्ते मिटाए हैं, गाडी बंद कर. तुझसे ही यारी है हमारी एक बार. ही वर्ड लिस्ट काही होत नाहीये. कुठली रे? 32वी कालपासून करतोय मी. माझी हो, मला 1 आठवडा लागला ती करायला.
थोडी टफ आहे पण होऊन जाईल. अच्छा. हम्म. हा, नेफारियस. कुठल्या वडलीस मधला आहे हा? 32व्या. हा काय? 1-2 शब्द आडतात मला. बर. नेक्स्ट पुढचा विचार. हा, ओबेलिस्ट. ते 1-2 पैकीच असेल हा. ऑब्ड्युरेट. आज दिवसच खराब आहे माझा. आलं ते लक्षात मित्रा. या वर्ड लिस्ट पाठ करून करून डोक्याचा भुगा व्हायची वेळ आलीये. शब्द आठवला तर अर्थ आठवत नाही आणि अर्थ आठवला तर शब्द बेपत्ता होतो. नाहीतर काय. आणि हे बघ हाय कसले हे शब्द आहेत रे. आणि मला नाही वाटत कोणी नॉर्मल कॉन्व्हर्सेशन मध्ये हे असले शब्द वापरत असेल म्हणून. मला तर कंटाळा आलाय सगळ्याचा. असं वाटतं सोडून द्यावं सगळं. का रे बाबा? काय मी तुझ्या जागी असतो तर मी सोडून दिलं असतं कधीच. का? अरे मागच्या सेमिस्टरला तुला जॉब मिळालाय कॅम्पस मध्ये आणि तुला काय काळजी, मला अजून जॉब नाही. या सेमिस्टर मध्ये मिळेल असं काही वाटत नाही. शेवटी काही करायची चिन्ह दिसेना म्हणून वडील म्हणाले की पैशाची काळजी करू नको, पुढे शिक, MS कर. एक्झॅक्टली. तुझ्या अर्थी हा काहीच प्रॉब्लेम नाहीये. अरे GRE मध्ये जर कमी स्कोर आला तर फंडिंगची शक्यताच नाही आणि फंडिंग नाही तर MSच नाही. आणि आणि तुला याला काहीच वाटत नाही. अरे नको करूस, तुला काय फरक पडतोय? नाही मिळालं फंडिंग तर नको करूस. मित्रा, एवढं सोपं नाहीये ते. आपल्या पालकांच्या भयंकर अपेक्षा आहेत. आई मला काय म्हणते माहितीये, तुझ्यासारख्या मुलांनी काय ते म्हणे महत्वाकांक्षी असायला पाहिजे. चूक तुझीच बर काय. प्रत्येक सेमिस्टरला डिस्टिंक्शन आणायची काय गरज होती? अरे तुला ते जोशीबाई आठवत आहेत का? कोण रे? अरे त्या 9वीत होत्या ना शाळेत. कोण? 9वीत मराठी शिकवायच्या. हा. तर त्या परवा मला लक्ष्मी रोडला भेटल्या होत्या. बर. त्या म्हणाल्या, विवेक खरे ना रे तू, अजून इथेच आहेस. मला वाटलं गेला असशील अमेरिकेत. शाळेत असताना बरं हुशार होतास, घोडं आणलं कुठे? बोल आता. बरोबर आहे. पालकांच्या अपेक्षा भयंकर वाढलेल्या आहेत. खरंय. तुला माझा तो आत्तेभाऊ आठवतो का? अरे तू US ला गेला. हो, युनिव्हर्सिटी ऑफ लास वेगास. तिकडे युनिव्हर्सिटी पण आहे. अरे काढतात पोरं शोधून. किती कम्फर्टेबल लाईफ असतं तिथे, एकदम पीसफुल. नायगरा फॉल्स, रॉकी माउंटन, सिलिकॉन व्हॅली, डिझनीलँड, काय वाटेल ते आहे तिथे सगळं. यक्षनगरी म्हणतात ते उगच नाही रे मग. पण तुला खरं सांगू का, मला नाही आवडणार तिथे राहायला. का रे? मला तर भयंकर आवडेल तिकडे राहायला. पण मला नाही आवडणार कारण सवयीचाच भाग म्हण हवं तर. सवय काय, एवढी लोक गेली आहेत आपली तिथे. सवय होते रे, आपोआप होते सवय. अरे फरक कसा आहे की घरचं जेवण आणि हॉटेलचं जेवण यामध्ये जो फरक आहे, किंवा पर्वती चढण्यात आणि ट्रेडमिलवर चालण्यात, किंवा बेसबॉल बघण्यात आणि क्रिकेट बघण्यात, हा जो फरक आहे ना, तसा फरक आहे. $1 आणि ₹1 या फरकापुढे हे सगळे फरक पुसले जातात मित्रा. बरोबर आहे. अरे या नाड्या म्हणाला परवा की कॅलिफोर्नियामध्ये नूड बीचेस असतात म्हणे. त्याचा काय उपयोग तुला? अरे वाटलं तर जाऊन बसता येतं बघत. तू आठवतीये का लास्ट इयरची गोवा ट्रिप? हो. आम्ही बघत होतो प्रेक्षणीय स्थळ आणि तुला पण दाखवत होतो बघ म्हणून, पण तू बसला होता मातीत खेळत तिकडे. सभ्यपणा आड आला माझा. नाहीतर काय. पण गेली काही दिवस मी हा सभ्यपणाचा भुका फाडून टाकण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याची बघ, असभ्य माणूस सगळ्यात सुखी असतो. एक मान्य आहे, अगदी 100%. म्हणूनच मी त्या दिशेने पावलं पण उचलायला सुरुवात केली आहे. काय बोलतो? काय करतोयस? तुला ते माहितीये का, आपल्या कॉलेजला सेकंड इयरला एक ट्रान्सफर स्टुडंट आली, पूनम शाह. कोण रे? ती बॉबकटवाली बस स्टॉपवर उभी असते तीच ना? मी तिला फॉलो करायला सुरुवात केली. तिच्या नकळत? हो, आणि असंच करतो.
करता करता एकदा जाऊन बसलो बस स्टॉपवर. तिचा ग्रुप पण होता तिथे. मग काय, मी हळूहळू त्यांच्या गप्पांमध्ये शिरलो. तुला बरं शिरू दिलं रे त्यांनी. अरे मी माझे PMT वरची 2-4 जोक मारले, ते त्यांना आवडले. काय फार जुने जोक येत रे ते. जुने तुझ्यासाठी, त्यांच्यासाठी नवीन होते. ते बरं करतोस ना तू. हो. मग एकदा असंच तिला फॉलो करण्याच्या मोहिमेवर असताना मागोमाग वर्गात शिरलो. लेक्चरला बसलायस तू. हो, डिजिटल सर्किट डिझाईन. ऐक, फार बोरिंग सब्जेक्ट आहे तो. तर काय करणार, पूर्ण लेक्चरभर तिच्याकडेच पाहत बसल्यामुळे शेवटी मास्तरने मला उभं केलं. बापरे, मग काय झालं. म्हणाला बोर्डावरच्या केमॅप वरून इक्वेशन बनव. बापरे. आणि मग काय, मास्तरचे अपमानास्पद शब्द. अरे त्याहून वाईट, तिला वाटलं मी सेकंड इयरचा स्टुडंट आहे. मग काय केलं. काही नाही, मी तिला सांगितलं, हे बघ मी फायनल इयर प्रोडक्शनचा आहे, पण मला डिजिटल सर्किट डिझाईन मध्ये खूप इंटरेस्ट आहे, म्हणून मी लेक्चरला बसलोय. नॉट बॅड. हा. अरे काय बॅड, अवघड झालंय त्याच्यामुळे. अरे काय, या सगळ्या प्रकरणाचा तर फायदाच आहे ना तुला आता. अरे कसलं काय, आता जेव्हा जेव्हा बस स्टॉपवर भेटते तेव्हा डिजिटल सर्किट डिझाईन बद्दल डिस्कशन करावे लागतात, डाऊट घेऊन येते. मग काय करतो तेव्हा. अरे मग काय, शेवटी मी लायब्ररीतनं डिजिटल सर्किट डिझाईनचं पुस्तक घेऊन आलोय. अरे बापरे, म्हणजे तू आता त्याचा पण अभ्यास करतोय. अरे सेमिस्टरचा 6वा सब्जेक्ट असल्यासारखा अभ्यास करावा लागतो रे मला. फार टफ आहे तो सब्जेक्ट. हो हो. अरे परवा गुरुवार आहे ना. हो का. अरे बस स्टॉपवर भेटेल ती, मला अभ्यास करायला पाहिजे डिजिटल सर्किट डिझाईनचा. अरे पण चॅप्टर. अरे पण आपल्या वर्ड लिस्टचं काय. अरे ते जाऊ दे, परवा नाईट मारे, हे महत्वाचं. आणि 13 पर्यंत संपवशील. हो नक्की. चला. जब दिल ही टूट गया. काय रघु रोमियो, काय झालं. काय सांगू, दुर्घटना घडली माझ्या आयुष्यात. काय झालं आता. ती पूनमची मैत्रीण निवेदिता, ती हा. परवा भेटली होती. तिने सांगितलं पूनमने आर्चिस मधनं एक पार्कर पेन विकत घेतलंय म्हणून, आणि तेही गिफ्ट रॅप करून. मग त्यात काय एवढं. अरे तुला कळत नाहीये का. काय त्यात काय, पेन असतं रे. अरे पार्करचं पेन, ते पण रिलेशनशिप गिफ्ट असतं. काही काय, एखाद्या मे बी रिलेटिव्ह साठी असेल, त्यांच्या ग्रुप मध्ये विचारलं का तू. अरे सगळ्या ग्रुपला खात्री आहे, फक्त तिचा एक सिक्रेट बॉयफ्रेंड आहे असं वाटतंय. डोंट बी रिडिक्युलस. हा, किंवा तुझ्यासारखा एखादा जस्ट फ्रेंड असेल. अरे सगळ्या ग्रुपला खात्री आहे, आणि म्हणून पार्करचं पेन, ते पण गिफ्ट रॅप करून. तुला माहितीये का केवढ्याला असतं ते. पार्कर ना, श्रीमंत घरातली दिसतीये मग ती. अरे, शहा आहे ती. हा, मग काय, केस क्लोज. मला फार क्युरियोसिटी आहे, पण कोण आहे हा पोरगा त्याची. तर काय काय, आणि आजकालच्या मुली आहेत ना, साधा सुद्धा बॉयफ्रेंड नाही, काय तर म्हणे सिक्रेट बॉयफ्रेंड. मग काय, हे काय वय असले उद्योग करायची, अभ्यास करावा काहीतरी. झालं ते झालं. होणार. एक 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 मिनिट. हा, हॅलो. हा रे बोल. अरे नाही, मी घरी नाही आहे. या इथे विवेक कडे आलोय, आपल्या सौरभ कडे आलोय. अच्छा येतोयस का, ये मग. म्हणजे बघू ना. अच्छा खरंच येतोयस, ठीक आहे, ये चल भेटू. आहोत आम्ही सौरभ कडे. कोण रे. अरे विहंग गुप्ते. ते म्हणजे तो जाड्या. हो. अरे मागे एकदा लक्ष्मीनारायणला भेटला होता, बराच वेळ बोलत बसला. आईला पिक्चरचा अर्धा तास खाल्ला त्याने माझ्या. ते असंच आहे का रे पहिल्यापासून. नाही ऍक्च्युली, तो ना मध्ये त्या टिळक स्मारकला कोणत्या तरी व्याख्यानाला गेला होता, आणि व्याख्यानाचा विषय होता की काय ते प्रत्येक गोष्टीचा कसा खोलात जाऊन विचार करायला पाहिजे.
तेव्हापासून प्रत्येक गोष्टीच्या खोलातच जातो वाटतं हा. असंख्य प्रश्न विचारतो आणि प्रश्न विचारून विचारून डोक्याचा भुगा करतो. विचारू नको ते काय तू. येतोय तो आता आपली ती जर्नल दाखवायला. ते जाऊ दे, मागचा विषय राहिला. मग काय, शहाची केस क्लोज? हो, मी काय वेडा आहे तिच्या मागे जायला. मी तिला सरळ म्हटलं, हे बघ, मला डिजिटल सर्किट मध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये, पण तुझ्यात आहे. काय बोलतो? काय बोलली मग ती? मग काय, वेडा आहेस का वगैरे, हा, तो पण आरशात पाहिलंस का वगैरे युजल स्टफ. ते काय आलंच हो ना. हा, मग काय. पण तुला माहितीये ना, माझं तुला माहितीये की नाही, मी अशी सिच्युएशन आली की मी वाटेल ते बोलतो रे. आता काय बोललास बाबा या वेळेला? मी म्हटलं, हे बघ, आय एम सॉरी बट आय एम इनोसंट, आय एम नॉट गिल्टी. ही आयडिया माझी नसून माझा मित्र विवेक खरे याची. काय? हो. अरे पण कशाला? अरे पण आय एम इनोसंट ना, मला ते सांगायला पाहिजे ना तिला. अरे पण माझं नाव घ्यायची काय गरज होती? अरे मग तुला खोटं वाटलं असतं ना मी काय बोलतोय ते, म्हणून तुझं नाव घेतलं. तुला माहितीये, मी ना लोकांना सांगणं बंद केलंय की तू माझा लहानपणीचा मित्र आहेस म्हणून. अरे मी तुझ्या जागी असतो तरी मी हेच केलं असतं. अरे पण माझं नाव घ्यायची काय गरज होती? अरे तुला काय फरक पडतोय, तुला इंटरेस्ट होता का तिच्यात? प्लीज हा. जाऊ दे, तुझं कुठपर्यंत आलंय? अरे कविता मागच्या वेळेस भेटली होती मला. बॅडमिंटनला पण ती एकटीच आली होती. अरे दॅट्स अ डेफिनेट सिग्नल. ग्रेट. हो, म्हणजे असेल कदाचित. पण आम्ही ना सिटी प्राईडला आता सिनेमा बघायला जाणार आहे. तिकडे जर ती एकटी आली, देन दॅट्स अ डेफिनेट सिग्नल. नमस्कार मंडळी. ए विवेक, नमस्कार. मी चाललो. सौरभ, तुला पूनमची शपथ आहे. अरे विवेक, तुझं जर्नल या पिशवीत आहे. हा बर. तू दिलेले ग्राफ पेपर तेही त्याच्यात आहे. ओके. काय रे, परवा आला नाही स्विमिंगला? परवा बॅडमिंटन खेळायला गेलेलो. अच्छा, कुठे गेला होतास? ते हिरा बागेत. अच्छा, वुडन कोर्ट असेल तर खेळायला मजा येते ना? हो येते. कुणाबरोबर गेला होतास? ते आपलं तुला कविता माहितीये का, ती बी इलेक्ट्रिकलची, तिच्याबरोबर. हो माहित आहे ना. अच्छा, तिच्याबरोबर गेला होतास का? हो. ते काय, तुम्ही GRE ची तयारी करताय की हो, काय? फार कंटाळवाणा प्रकारे या वर्ड लिस्ट म्हणजे डोक्याचा भुगा होतो रे बाबा. नाहीतर काय, हे शब्द पाठ होता होत नाहीये. मला तर वाटतं कधी देणार GRE? फार त्रासदायक आहे. तू कधी देणार आहे GRE? कोण, मी? माझा स्पष्ट नकार आहे या प्रकाराला. काय? का बरोबर? अरे तुम्ही लोक जस्ट सगळेजण GRE देताय म्हणून त्याच्यात GREच्या फंद्यात पडलाय. खोलात जाऊन विचार केला आणि माझ्या मते तो प्रत्येकाने केला पाहिजे, तर तुमच्या लक्षात येईल की हा प्रकार किती चुकीचा आहे. ऑफकोर्स इंटरेस्ट ऑफ अवर नेशन. म्हणजे मी GRE देणं किंवा न देणं हा देशव्यापी मुद्दा होऊ शकतो. म्हणजे हो, जर प्रत्येकाने हाच विचार केला तर हा देशव्यापीच मुद्दा होऊ शकतो. अरे पण नाही, मी तरी म्हणेन हा देशव्यापीच मुद्दा आहे. अरे पण कशाला करायचा एवढा विचार? मग काय, अगदीच काय डोक्याला कमी ताप आहे आपल्या? किती अवघड शब्द आहेत माहितीये तुला? मग कशाला करताय पाठते? हे बघ, मला GRE द्यायची आहे आणि मला अमेरिकेत जायचंय आणि त्याच्यासाठी हे GRE देणं हा एकमेव राजमार्ग आहे. आणि ह्याच्यावर मला मित्रा काहीही चर्चा नकोय. अरे का नको आहे चर्चा? मला हवी आहे, कारण मला खात्री आहे की तू ह्या गोष्टीचा सगळ्या बाजूने विचार नाही केलायस. तुला बरं माहितीये की मी विचार केला किंवा नाही केला ते. हा, अरे ठीक आहे, पण 2-4 कारणं तरी सांग GRE तुला का द्यायची आहे. का देऊ नये मला ते सांग तू. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. बी पर्टिक्युलर. चल सांग, 2-4 कारणं तरी सांग.
कम्फर्ट लाईफ. तिकडचं कम्फर्ट लाईफ हवंय मला. आणि जमलं तर तिकडे सेटल व्हायचं. कम्फर्ट? अरे ते तर इथे पण मिळते ना तुला. इथं काय लोक गुदमरत जगतायत काय? इथं कमव पैसा, इथे मिळते तुला सगळ्या सुखसोयी, इथं मिळेल तुला तुझं कम्फर्ट. हे बघ, मी जिथे काम करेन तिथे माझ्या हुशारीची किंमत जास्त आहे. आणि ₹1 आणि $1 याच्यातला फरक माहितीये का तुला? पण तू आणि तिकडे अपॉर्च्युनिटीज पण तिकडे खूप जास्त आहेत. अरे मग त्या इथेही आहेत. ऑपॉर्च्युनिटीज इथे पण आहेत. सॉफ्टवेअर मध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. इंजिनियर्सची मागणी पण वाढते. नवीन ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत. आणि ते तर कायच नाही. शिवाय जर तुझ्यात कॅपॅसिटी असेल, कॅलिबर असेल, तर तूही इथे ऑपॉर्च्युनिटी तयार करू शकतोस. काय फरक पडतो जागेचा आणि देशाचा? योग्यता तुझ्यात असेल तर तू कुठल्याही क्षेत्रात ऑपॉर्च्युनिटीज तयार करू शकतोस. आता हेच बघ ना, आपला अमिताभ बच्चन, येणारा येतो. अमर्त्य सेन, परदेशात संशोधन. ओके, उस्ताद जाकीर हुसेन. 9 महिने अमेरिकेतच असायचे ते. हा. अरे मग नारळीकर, माशेलकर, अब्दुल कलाम, ही सगळी मंडळी जागतिक कीर्तीची भारतातच घडली ना. त्यांचं नाही आणलं परदेशा वाचून. पण माझा अर्थ आहे ना, मी जिथे काम करीन तिथे माझ्या एफिशियन्सीचा पूर्णपणे मला उपयोग करून घेता येईल. जिथे माझ्या हुशारीची किंमत असेल. आणि ह्याचा फक्त फायदा मला नाही होणार आहे, त्यांना पण होणारच की. अरे मग हाच दुहेरी फायदा आपण आपल्या देशासाठीही करून घेऊ शकतो ना. तुला माहिती आहे आज IIT, IIM मधून बाहेर पडणारी मुलं किती भारी दर्जाची आहेत. तू मी हे सगळे मिळून इथंच एक नवीन संधी निर्माण करू शकतो. मला वाटतंय तू तुझ्या शक्तीचा इथंच वापर केला पाहिजे. अरे पण तू 120 कोटी लोकांना एकत्र आणायचं म्हणतोय. प्रॅक्टिकली विचार कर ना, ते शक्य तरी आहे का? आणि कोणाच्या बापात एवढी धमक आहे रे? सांग मला तू. आपल्याच्यानं हे काही होणार नाही. काय सौरभ, आपण काय सामान्य माणसं आहोत बुवा. येस, दिस इज वेअर द ब्रेन ड्रेन बिगिन्स. मी एक सामान्य माणूस आहे. तुला माहिती आहे का, युनिव्हर्सिटी मधून जेव्हा एक मुलगा बाहेर पडतो तेव्हा सरकारचे 5 ते 7 लाख रुपये खर्च होतात. आणि आता हा मुलगा बाहेर गेला, परत आलाच नाही, तर सरकारचे सगळे पैसे बुडाले ना. तुला लक्षात येतंय का, आपण आपल्या स्वार्थासाठी देशाची इकॉनॉमी वीक करतोय. आपले ब्रिलियंट माइंड किती फुटकळ किमतीत विकत घेतात ते. 1 लाख रुपये एखाद्याला खोलीचं भाडं द्यावं त्याप्रमाणे पैसे हातावरती टाकतात ते. आणि आपणही आपली अक्कल गहाण टाकून त्यातच समाधान मानतो. आणि काय रे, परत येणार म्हणतोस? असे कितीशी लोक परत येतात? लेस दॅन 5%. माझ्या मते तू इथंच थांबलं पाहिजे. अरे पण मला इथे येऊन मिळणार काय सांग ना मला. हे बघ, ह्या रिझर्वेशनच्या चक्रांमध्ये 2-4 कपडा तूही खाल्ल्याच आहेस. जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असणारा देश, या भारत देशाचा तूही एक घटक आहेसच ना. आणि इथे आपली योग्यता कशी कुचली जातीये हे तूही पाहतोयस. अरे रिझर्वेशन, सिनियर सिटीजन फर्स्ट प्रेफरन्स, प्रत्येक गोष्टीमध्ये पॉलिटिक्स, हा कोटा तो कोटा, ह्याला काही अंतच नाहीये रे मित्रा. आणि त्या इकडच्या लोकांची ही भुक्कड मेंटॅलिटी, प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसतील. सगळ्या जगाची अक्कल आपल्याच मेंदूत ठासून भरली आहे असं आपल्याला प्रत्येक वेळेस सुनावतील. पण पुढच्या जनरेशनला काही द्यायचं असेल तेव्हा मात्र हात राखून ठेवतील. कारण आपण हेच शिकलोय की इतिहासाची पुनरावृत्ती होते. पण ते म्हणतात टाइम नेव्हर कम्स बॅक. आणि आपण काय म्हणतो, आज नाही तो कल. पण ते म्हणतात इट्स नाऊ और नेव्हर. आणि म्हणून काय तू त्यांचे पाय चाटत बसणार? सांग ना, कधीपर्यंत चाटणार? सांग कधीपर्यंत? आणि ही गुलामगिरी कधी संपणार की नाही? तू आता एक्झॅजरेट करतोयस. मी काही तिकडे गुलामगिरी करणार नाहीये. मी तिकडे शिक्षण घेणार आहे आणि छान नोकरी करणार आहे. नोकरी? अच्छा, छान नाव दिलंय गुलामगिरीला, बोंडस नाव दिलंय. सॉरी, पण नोकरीसाठी लागणारा विजा त्याचं काय? तो काय,
तो काढला की सगळ्यांनाच मिळतो. इतक्या सहजासहजी नाही मिळत तो. 1000 चक्रा माराव्या लागतात, त्याच्यानंतरही मिळेल याची खात्री नाही. मग आम्हाला विजा मिळाला नाही असं रडणारी मुलं दिसली की डोकं फिरतंय. काय चाललंय काय यार. बाळासाहेबाच्या देशात जायला इतकं वेळ, स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरीही तिकडं जायचं इतकं अप्रूप. अरे एखाद्याच्या देशात जाऊन सेटल व्हायचं एखाद्याचं स्वप्न कसं काय असू शकतं यार. आणि तेही ते नाही म्हणत असताना हे तर भीक मागण्यासारखं झालं रे, भीक मागण्यासारखं झालं. आणि जर तुला भीक मागण्यातच इंटरेस्ट असेल ना तर मलाही तुझ्यात काहीच इंटरेस्ट नाही. भिकाळा साला. अरे बिघाडा कोणाला म्हणतो रे? आणि आणि काय 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 हे देश 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 लावून ठेवलंयस रे तू? काय काय दिलंय काय या तुझ्या देशानं मला? काय दिलंय माझ्या देशाने तुला? तुझा देश कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर दिलंय. मी भारतीय आहे म्हणून या जगण्याचा हक दिलाय. मी निर्वासित नाही, या जगाच्या पाठीवर माझ्या हक्काची जमीन आहे हे सांगण्याची ताकद देणारी इंडियन नॅशनॅलिटी दिली. आणि तुला वाटतंय की काय दिले माझ्या देशाने? तुला या देशाबद्दल काहीच नाही वाटत? हो वाटतं ना, खूप वाटतं. पण नुसतं वाटून काय उपयोग? इकडच्या लोकांनाच काही वाटत नाही, कोणालाच काही किंमत नाहीये इथे. मदतीसाठी कोणाला हाक दिली तर कोणी ओ सुद्धा देणार नाही. आणि आणि हे सगळं हे असंच चालू राहणार. या इथे गटारात ही जन्माला आलेली माणसं इथे गटारातच मरणार. अरे मग माझ्या मते तुझे आई बाबा ही याच गटारीतले आहेत आणि तुझी पैदाइश ती ही याच गटारीतली आहे. मुक्त्या, तोच सांभाळतोय. हाड तुम्ही जाता रे निघून. तुमचे आई बाबा त्यांचं काय? ते बसतात इथंच वाट बघत, तुझ्या कागदी डॉलर्सची नाही. आणि तुम्हाला त्यांची आठवण येते जेव्हा तुम्हाला मुलं होतात. आणि तुमची मुलं त्यांचं काय? त्यांनाही तोच देश आपला वाटायला लागतो. डॉलर्स नॅशनल करन्सी होते. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आपला वाटायला लागतो, रायगड नाही. त्यांना कबड्डी माहित नसतं, त्यांना माहित असतं ते बेसबॉल. त्यांना फक्त एवढंच माहित असतं की इंडिया वॉज माय फादर्स कंट्री. ऑल इंडियन्स वेर हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स अँड ही लव्ड हिज कंट्री. आणि मग काय? तिथल्या चालीरीतींना घाबरून आपल्या आई बाबांना तिकडचे 24 तास बेबीसिटर करताना तुम्हाला लाज नाही वाटत काय रे? अरे पण तसं नाहीये ते. आई बाबांनीच मला ती स्वप्न दाखवली होती लहानपणापासून की तिकडे जायचं म्हणून. असं समज की मी त्यांची स्वप्न पूर्ण करतोय म्हणून. त्यांनी चुकीचं सांगितलं असं म्हणायचंय तुला? नाही, त्यांनी काही चुकीचं सांगितलं नाही, परंतु त्यांना त्यांचे परिणामच माहित नव्हते. एज्युकेशन लोन फेडायच्या नादात डॉलरची सवय लागलेली असते. तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम असतात, कामं असतात, पण इंडियातून आलेल्या फोनला उत्तर द्यायला वेळ नसतो. तिकडं आई बाप दुःखात, इकडं मुलगा दुःखात. मग कसलं आलं कम्फर्ट यार? अरे पण तसं नाहीये. आणि काय रे, तू तिकडं राहायचंच ठरवलंयस ना, तसंच ठरव. पण एक गोष्ट लक्षात ठेव की तिथं लागणारं जे ग्रीन कार्ड असतं ना त्याच्या भरपूर अटी असतात. त्यात एक अट अशी पण असते की जर उद्या युद्ध झालं तर मी भारताच्या विरोधात शस्त्र उचलेन. आणि तुला ह्या अटीवर सुद्धा सही करताना लाज वाटणार नाही. हा जनरल ठेवल्यावर तिकडं. चल रे सौरभ, येतो मी. बाय बाय बाय. हे विवेक, अरे या गुप्ते म्हटला त्यासारखं आपण माशेलकर नारळीकरांसारखं मोठं होऊ शकतो. वेडाय का तू? बी प्रॅक्टिकल. अरे म्हणजे अगदी आज नाही पण भविष्यात. नाही रे, नाही, आपल्याच्यानं नाही होणार ते काही. मग काय करता येईल बरं इंजिनिअरिंग नंतर? नोकरी? अरे पण माझी प्लेसमेंट कुठे झालीये आणि नजीकच्या काळात व्हायची शक्यताही वाटत नाही. काय करता येईल बरं? मॅनेजमेंट. आणि तू? हो. अरे खूप पगार मिळतो म्हणे त्याच्यामध्ये. ते IIM मधनं बाहेर पडलो तर या झुमरी तलायाच्या डिग्रीचा कुठे काय उपयोग होत नाही. बरं मग आर्म फोर्सेस. फिजिक्स बघितलंय का स्वतःच? अरे परत चल, अगदी सैनिक नाही पण सैन्यात इंजिनिअरिंग किंवा डिफेन्स मध्ये रिसर्च वगैरे असं काही करता आलं तर? अरे त्यासाठी एकतर फिजिकल पॉवर लागते नाहीतर मेंटल. यू आर नॉट ऍप्लिकेबल फॉर दॅट. अरे मग आई म्हणते की मी मुलांना चांगला शिकवू शकतो, मग मी प्रोफेसर वगैरे झालो तर? प्रोफेसर आणि तू
इथे आम्ही कोणी तुझं ऐकत नाही कधी. अरे ठीक आहे ना, चांगलंच आहे की. जायचं वर्गात, अटेंडन्स घ्यायची, सोडून द्यायचं पोरांना. तुम भी खुश, हम भी खुश. वा वा, काय एम आहे तुझं. तो गुप्ते म्हणतो तसं देशाचं चांगलं भलं होईल त्याने. हा अरे मग काय करू शकतो आम्ही? टाटा बिर्ला सारखं वर्कशॉप सुरू केलं तर. हे बघ, तू देशपांडेस, तुझ्याच्यानं हे काही होणार नाही. बर चल, आम्ही नोकरीच करायची ना, मग सरकारी सेवांमध्ये गेलो तर. म्हणजे एमपीएससी युपीएससी. हो हो, अरे खूप फॅसिलिटीज असतात म्हणे तिथे. पण फार अवघड असतं हा ते. हो यार. मग काय, मी ऍक्टर झालो तर. ऍक्टर? हो, अरे खूप मला अनुभव पण आहे त्याचा. मी एका त्या नाही का प्रोफेशनल नाटकात काम केलं होतं. रायगडाला जेव्हा जाग येते, काय दिवस होते यार ते. अरे काम कसलं काय, हे भाला घेऊन एका ठिकाणी उभा होतास तू 2 तास. अरे उभा कसला, घोड्या झोपला होतास तिकडे. अरे यार 2 तास फारच होतात नाही का? तुझ्या आधी त्या रायगडाला जाग आली. मग काय करता येईल. बरं, माझी चित्रकला पण फार चांगली नाही, त्यामुळे आर्किटेक्ट, फॅशन डिझायनिंग, अॅनिमेशन असल्यामध्येही काही करता येणार नाही. आणि बायोलॉजी घेतलं नाही, त्यामुळे तो मार्ग पण बंद. अरे पण माझं होतं ना बायोलॉजी. माझं स्टेट लेवलला प्रोजेक्ट 3रं आलं होतं. पण काय उपयोग आता त्याचा. घातली आपण इंजिनिअरिंग मध्ये 4 वर्ष. त्यामुळे तो मार्ग पण बंद. मग काय करायचं आपण? मग काय उरतं, पोस्ट ग्रॅज्युएशन. हो, म्हणजे IIM, ME, MTech. मग काय. असू दे, खूप डोक्याचा भुगा झालाय आज. खूप असं जड झाल्यासारखं होतंय. चल चहा मारून येऊया आपण कॅन्टीन मधून. Oh, these brothers my guys. Know that they fly, know that they ride or die. Why they wanna move like that? Where you want going? मागच्या जन्मी मी काहीतरी पाप केलेलं असणार आहे की तुझ्यासारखा मित्र मिळाला मला म्हणून. अरे डोंट वरी, काय झालं? अरे काय झालं, परवा मी कविता बरोबर गेलो होतो सिनेमाला. तिकडे ती तिच्या मावस बहिणीला घेऊन आली. कोण असेल बघ? कोण? पूनम शहा. पूनम? हो. माझी वाली? अरे हो. कसं शक्य आहे? अरे का शक्य नाही, कवितानेच मला ओळख करून दिली. आणि माझं नाव ऐकताच पूनमची चांगली ट्यूब पेटली. मग काय, त्या दोघींनी चांगला झापलाय मला तिकडे. अरे तू म्हणायचंस ना त्यांना की माझा मित्र अतिशय हीन दर्जाचा आणि खोटारडा आहे म्हणून. ते पूनमनेच मला सांगितलं. म्हणे मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. मग काय, मी पण तुझ्याच सारखा आहे असंही तिचं मत झालंय. आता त्याला मी काय करणार? अरे काय करणार, काय कविता लगेच निघून गेली घरी. आणि फोन केला तर बोलायलाही तयार नाही. पुरी फार सेन्सिटिव्ह असतात रे. हो, आपल्यासारख्या नसतात रे. या सगळ्याला तूच जबाबदार आहेस. अरे पण मला काय स्वप्न पडलंय त्या दोघी एकमेकांना ओळखत असतील म्हणून. आणि निव्वळ योगायोग आहे रे हा. असे अघोरी योगायोग सगळे तुझ्याच बाबतीत कसं रे घडतात? अरे हा एक योगायोगच म्हणायचा. हे बघ, तुझे हे फुटकळ विनोद मी अजिबात खपवून घेणार नाही. ऑलरेडी तुझ्यामुळे माझं खूप नुकसान झालेलं आहे. ओके, आय एम सॉरी. कविता जस्ट फ्रेंड्स. तर ते काय आलंच आता ओघानं. अरे हे पण आलं, या नाडकर्णी या. अरे विवेक, बरं झालं तू इथेच भेटला. तुझे शूज लोकांना फार आवडले वॉक मध्ये. ते तिथे ठेवले, तू नक्की घेऊन जा परत. बर, पण झाला कसा काय वॉक तुझा? अरे मस्त, खूप नव्या ओळखी झाल्या. हो का? माझी पण जरा ओळख करून दे. जुने मित्र बदलण्याची वेळ आली आता. अरे गुप्ते बद्दल बोलतोय हा. अच्छा, गुप्ते तो तुझा मित्र आहे ना? त्यालाही ओळखणारा एक मुलगा आला होता तिथे. काय नाव होतं त्याचं? सचिन जाधव. सचिन जाधव. जुना मित्र असेल रे कोणता तरी. नाही, तो सचिन तर म्हणाला की तो गुप्तेला पहिल्यांदा बँगलोर मध्ये भेटला जेव्हा ते बरोबर GRE द्यायला गेले होते तेव्हा. काय? कोणाची? हो, त्याने GRE दिली आहे? हो, सगळेच देतात. अरे आपल्याला काय तत्वज्ञानाचा डोस दिला त्याने? अरे तो सचिन तर म्हणाला की त्याची GRE फारशी चांगली नाही झाली. खूप शिव्या देत होता. म्हणे काय फडतूस परीक्षा आहे असं. काय
डोस दिला आपल्याला त्याने. काय धक्केवर धक्के बसतायत आज. ढोंगीपणाची हद्द झाली. तुम्ही 2 मिनिटं बसा, मी येतो 1 मिनिट. ब्लडी हिपोक्रॅट. पण तुला माहितीये का, दोष त्याचा नाहीये, दोष आपलाच आहे. आपल्यालाच कळायला पाहिजे होतं की हा गंभीर विषय हा फक्त बोलण्यापुरताच आपण हाताळू शकतो. कृतीत जर काही करायचं झालं तर लगेच आपल्याला ते बदलावं लागतं. पण तो गुप्ते बोलला त्यात चूक पण असं काही नाही बरं का. हे बघ, चूक बरोबर आहे. प्रश्न चूक किंवा बरोबर त्याचा नाहीये. प्रश्न आहे प्रवाहाविरुद्ध जाऊ शकतो की नाही याचा. आणि जे की आपण जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे हा फक्त विषय आपल्याला वक्तृत्व स्पर्धेतच छान वाटतो. हो, आपण या विषयाची चर्चा तर केली. आणि जे आपलं कर्तव्य होतं आणि जे आपण केलेलं आहे. बस. अरे त्यावरून आठवलं, जीआरई द्यायची नाही म्हणून मी माझं बॅलन्स राकेशला दिलं होतं. ते मी जाऊन घेऊन येतो. बरं. पाहिजे ते आता. हो हो हो. नाड्या काय शोधतोय? अरे माझा पेन मिळत नाहीये. तू पाहिलाय का माझा पेन? पेन? अरे आठवण कर, पार्करचा पेन होता. काय? हो. पार्करचं? हो, आणि त्यातल्या त्यात गिफ्ट मिळालेला पार्करचा पेन. अरे पार्करचं पेन. काय योगायोग आहे हा. अरे गिफ्ट रॅप पार्करचं पेन. नाही, योगायोगच असेल. तुला मी सांगतो, आपण चहा मारून येऊ. नाड्या, आम्ही चहा मारून येतो. अरे पार्कर, हो. गिफ्ट रॅप, पूनम